आमदार पराग शाह, MMRD के आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुद्गल, राधा विनोद शर्मा, आपले SRI के CO महेंद्र कल्याणकर, विभाग प्रमुख परमेश्वर कदम, त्यांचे सर्व सहकारी आणि रमाबाई नगरातील रमाबाई नगर आणि कामराज नगर या दोन्ही नगरातील सर्व उपस्थित बांधव, भगिनी, मातांनो आणि पत्रकार मित्रांनो, तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कल्याणकारी प्रशासनाचा आदर्श घालून दिला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून लोकशाहीचा पाया रचला। या दोन्हीचा संगम आज या ठिकाणी पाहायला मिळतोय। विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्व घटकांचा समावेश झाला तरच खऱ्या अर्थाने प्रगती होते। त्यामुळे हा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासामध्ये ऐतिहासिक माइलस्टोन ठरणारा, खरं म्हणजे मुंबई ही देशाची आपली आर्थिक राजधानी आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे। मुंबई स्वप्ननगरी आहे। जगभरातून लोक मुंबईत येतात, म्हणून मुंबई सारखी आपल्याला दिसली पाहिजे, तिचा विकास झाला पाहिजे। फक्त प्रकल्प, पायाभूत सुविधा, मेट्रो, खड्डेमुक्त मुंबई, उद्यान, मुंबईचं सुशोभीकरण, आता रस्त्याला कधी लाइटिंग बघितली होती आपण, रोषणाई खंबा ना, ती दिसते सगळीकडे। आणि म्हणून मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर, जगामध्ये मुंबई एक नंबरचं शहर झालं पाहिजे असं स्वप्न आपण पाहतोय आणि त्याची सुरुवात झाली। 2-2.25 वर्षापूर्वी आपलं सरकार आलं, म्हणजे आपलं म्हणजे तुमचं, आपलं सर्वसामान्यांचं। त्यानंतर या मुंबईला खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्याचं काम आपण केलं। मला आठवतंय, मी आणि देवेंद्र फडणवीस